नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे म्हैसूर डोसा। त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे। आता मी बटाट्याची भाजी आधी बनवून घेते। त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं। राई, जिरं, मिरची, कढीपत्ता आणि कांदा याची व्यवस्थित फोडणी केली। त्यानंतर मी इथे मीठ आणि थोडीशी हळद ॲड केली। व्यवस्थित आपल्याला ही फोडणी तयार झाली। त्यानंतर उकडून स्मॅश केलेले 2 बटाटे मी इथे ॲड करून घेतले आणि ते सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बटाट्याची भाजी रेडी होत आलेली आहे। आता इथे मी वरून कोथिंबीर ॲड केली आणि भाजी आपली तयार झाली आहे। त्यानंतर डोसा बनवण्यासाठी मी इथे एक पसरट पॅन घेतला आहे, डोसा पॅन। त्यामध्ये एक पळी डोस्याचं बॅटर टाकून पातळ असा डोसा बनवून घेतला। डोसा व्यवस्थित बनून झाला की आपण इथे त्याला बटर लावून घेणार आहोत। आता हा डोसा बनवताना जेव्हा आपण डोसा बनवायला घेतो तेव्हा गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची, पण डोसा पूर्णपणे स्प्रेड करून झाला की फ्लेम बारीक करून ठेवायची, म्हणजे खालून जो डोसा आहे तो व्यवस्थित क्रिस्पी बनेल। आता मी इथे 1 चमचा शेजवान चटणी ॲड केली आहे आणि ती व्यवस्थित स्प्रेड करून घेतली। ज्या पद्धतीने बटर स्प्रेड केलं त्याच पद्धतीने थोडासा वरून मसाला ॲड केला आहे मी। आता इथे थोडासा कांदा बारीक चिरलेला ॲड केला, टोमॅटो बारीक चिरलेला, तुम्ही शिमला मिरची सुद्धा घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या आहेत। मी आता गाजर घेतला आहे किसून, किसलेलं बीट घेतलं आणि कोथिंबीर टाकली थोडीशी आणि जी आपण बटाट्याची भाजी तयार करून ठेवली होती ती बटाट्याची भाजी मी इथे ॲड करून घेतली आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे डोस्यावर असतानाच आणि ही भाजी व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करायची आहे अशा पद्धतीने। आता मी वरून थोडंसं किसलेलं चीज ॲड करते आणि आपल्याला थोडंसं चीज मेल्ट होईपर्यंत आणि डोसा खालून क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजत ठेवायचं आहे। बारीक गॅसवरती ठेवला ना की डोसा करपत सुद्धा नाही आणि मस्त क्रिस्पी होतो। आता हा डोसा तयार झाला आहे। मी याला फोल्ड करून दोन्ही बाजूने काढून घेते एका प्लेटमध्ये। अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला म्हैसूर डोसा।